नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या। राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारने जाहीर केली मोठी मदत। यात तुमचा तालुका आहे का? चला पाहूया संपूर्ण माहिती। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 2025 रोजी महत्त्वाचा आदेश देखील काढला आहे। जून ते सप्टेंबर 2025 या काळात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि जनावरांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे सरकारने एकूण 31 जिल्ह्यातील 282 तालुके पूरग्रस्त म्हणून घोषित पण केले आहेत। मित्रांनो, या तालुक्यांना पुढील सवलती लागू देखील होणार आहेत। नंबर 1, जमीन महसुलात सूट होणार आहे। नंबर 2, सहकारी कर्जांचे पुनर्गठन देखील होणार आहे। नंबर 3, शेतीशी निगडीत कर्ज वसुली देखील स्थगित होणार आहे। नंबर 4, तिमाही वीज बिलात पण सूट देखील मिळणार आहे। नंबर 5, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क फी पण माफ करण्यात येणार आहे। उदाहरणार्थ काही जिल्ह्यातील काही तालुके आपण बघूया। नंबर 1, यवतमाळ तालुके 12, अमरावती तालुके 6, वाशिम तालुके 3, बुलढाणा तालुके 9, अकोला तालुके 5, चंद्रपूर तालुके 14, वर्धा तालुके 7, नागपूर तालुके 12, भंडारा तालुके 6, गोंदिया तालुके 7, गडचिरोली तालुके 10, सोलापूर तालुके 11, अहिल्यानगर तालुके 13, पुणे तालुके 7, कोल्हापूर तालुके 3, सातारा तालुके 3, सांगली तालुके 8, नाशिक तालुके 15, जळगाव तालुके 4, नंदुरबार तालुके 6, धाराशिव तालुका 8, लातूर तालुके 10, परभणी तालुके 9, हिंगोली तालुके 3, छत्रपती संभाजीनगर तालुके 9, जिल्हा जालना तालुके 8, बीड तालुके 11, रायगड तालुके 15, रत्नागिरी तालुके 7, ठाणे तालुके 5, पालघर तालुके 7, एकूण मिळून 253 तालुके देखील आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमचा तालुका या यादीत आहे का ते खाली कमेंट करून नक्की सांगा। अशीच महत्त्वाची शेतकरी मदतीची आणि सरकारी योजना माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल मराठी कोपरा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।